विश्वास नांगरे पाटील, मन में है विश्वास. भाग पहिला, गाव आणि गोतावळा. खेड्यातील वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीत वाढण्याचं भाग्य मला मिळालं. माता कोकणात वसलेल्या माझ्या गावाला वारणा नदीनं तिन्ही बाजूनं वेढा दिला आहे. चौथ्या बाजूला गोळोबाचा डोंगर शिवलिंगासारखा उभा आहे. हिरवीगार वनराई, ऊसाची शेती, मत्स्यवाल मल्ल, कुस्त्यांची फळं, शेंडूंचा आवाज, लेझिमच्या चाली, कोल्हापुरी बोली आणि मटणाचा रस्सा अशी माझ्या गावाची आणि गाववाल्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. गावात ज्यांच्या घरी हट्टेकट्टे पुरुष त्यांचीच दहशत असायची. जत्रा, सण, उत्सव यामध्ये आनंदापेक्षा भावकीतल्या भांडणांनाच जास्त प्रभाव असायचा. नांगरे व घोडी अशा दोन भावक्यामध्ये असणारी असूया व ईर्ष्या गावाच्या अवडीचं मुख्य कारण होतं. या दोन भावक्या एकमेकावर कुरघोडी करून एकमेकांची डोकी फोडायला नेहमी तयार असायच्या. एकमेकाकडे बघणं, थुंकणं यावर काट्या कुऱ्हाड्या बाहेर निघायच्या. आताच्या राजकीय कुरघोड्यातला पैशांचा वापर त्यावेळी नव्हता. देशमुख साहेब हे गावातील प्रभावी, प्रगल्भ व महत्त्वाकांक्षी राजकीय नेतृत्व. सुशिक्षित, मनमिळावू, प्रेमळ अशा देशमुख साहेबांचा गावावरच नव्हे तर तालुक्यावर पगडा होता. तरुण वयातच ते आमदार झाले होते. देशमुख साहेब कुटुंब जरी सरजबाबदार तरी त्यांना गावात राजकारण, अणदाड, नागरे किंवा घोडे भावकीला सांभाळूनच करावे लागे. ज्यावेळी एक भावकी जवळ येई त्यावेळी दुसरी भावकी दुरावत असे. नांगरे भावकीचं पुढारपण आमच्या कुटुंबाकडे होतं. माझ्या आजोबाविषयी अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. माझा जन्म व्हायच्या अगोदर त्यांचा मृत्यू झाला होता. ब्रिटिश राजवटीत पत्री सरकारच्या काळात त्यांना अन्यायी फौजदाराला जमिनीवर लोटावून बुटानं मारलं होतं व अनेक महिने फरारी होते. आपली नामुष्की होईल म्हणून फौजदारानं खटला दाखल केला नव्हता. हा गुन्हा दाखल झाला असता तर त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन आयुष्यभर मिळाली असती. पण आयत्या व फुकटाच्या सवलतीचा त्यांना तिटकारा होता. ज्या दिव्यात खैरातीचं तेल आहे त्या दिव्याचा उजेडही मला नको असा त्यांचा भास होता. त्यामुळे माझं नाव स्वातंत्र्य सैनिकाच्या यादीत घ्या म्हणून त्यांनी शासनाला कधीही अर्जफाटे केले नाहीत. आमचं कुटुंब अनेक अर्थानं जगावेगळं होतं. आजकाल सख्खे भाऊ एकत्र राहत नाहीत. आमच्या घरात मात्र आमच्या व घरगाड्यांचा गोतावळा गुणागोविंदानं एकत्र राहायचा. धोंडेराम नावाचा एक मुलगा आजोबा शेतातील काम करण्यासाठी घेऊन आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मेहुणाही आला. दोघांनी लग्न आमच्याकडेच झाली. दोघांना 5-5 मुलं आणि त्यांची लग्न असा जवळजवळ 20 ते 25 लोकांचा गोतावळा झाला आहे. आमचं सगळ्यांचं जेवण एका चुलीवर व्हायचं. माझी आजी हा सारा गाडा प्रेमानं पूर्वी कुटुंब नियोजनेला महत्त्व नव्हतं. त्यामुळे घरोघर भावंडांची क्रिकेटची नाही तर किमान बास्केटबॉलची तरी टीम तयार व्हायचीच. माझ्या आजोबांनाही 7 अपत्य, 5 मुली व 2 मुलगी. वडिलांना आम्ही तात्या म्हणायचो. सलग 4 मुलीनंतर त्यांचा जन्म झाल्यानं घराण्यातला पहिला मुलगा म्हणून त्यांचं जरा जास्तच लाड झाले. काका मात्र सुरुवातीपासूनच अभ्यासाच्या प्रांतात असल्यानं जास्त काळ घरापासून दूर हॉस्टेलवर राहायचे. खरं तर ज्यावेळी काकांचा जन्म झाला तेव्हा ते वारफोड्यांच्या साथीला बळी पडले. तात्यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक दिवस त्यांना पडवीमध्ये शेणाच्या उकिरड्यात ठेवलं होतं. पण काका या आजारातून बचावले. शिकून इंजिनियर झाले. पुण्यात चांगली नोकरी मिळाल्यावर तिथेच ते स्थायिक झाले. तात्या गोरेपान, शरीरानं धिप्पाड, त्यात पहिलवान. आजोबांनी तात्यांना जिद्दीनं कसदार मल्ल बनवलं होतं. कडव्या शिस्तीच्या आजोबांना तालमीच्या तांबड्या मातीचं भलतं आकर्षण होतं. तात्यांच्या व्यायाम आणि खुराकावर त्यांचं कडवं लक्ष असायचं. सकाळी माझे वडील माळावर प्रातविधी करून आल्यावर सोचास कसं झालं हे प्रत्यक्ष तपासायला आजोबा जायचे. रोज तूप, थंडाई आणि शेलक्या आहाराच्या रती बसायचा. माझ्या 5 आत्यामध्ये तात्यांसाठी सकस आहार बनवण्याची स्पर्धा चालायची. दिवसभरात ते 1000 जोर बैठका काढत आणि किमान 1 ग्लास तूप टिचवत. गोरेपान तात्या आपल्या पिळदार दंडावर ज्यावेळी कुस्तींच्या फळात शेड्डू मारत त्यावेळी भल्या भल्या मल्लांची तेढ तिरपीट उडायची. त्यांनी पहिलवानिकीच्या नादात शाळेला लवकरच रामराम ठोकला. कुस्तीचे फळ गाजवू लागले. तात्यांनी तिशी ओलांडली होती. काही केल्या त्यांना मुलगी पसंत पडत नव्हती. शेवटी वाट बघून धाकट्या काकांनी त्यांच्या अगोदर आपला नंबर लावला. काकांचा वांड निश्चय पुण्यात पार पडला. काकांच्या लग्नात काकींची मावस बहीण म्हणजे माझी आई तात्यांना पसंत पडली.
बारामतीला लग्नाची बोलणी पार पडली. गावाकडे लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. 3 दिवस चाललेल्या माझ्या आई तात्याच्या लग्नात पहिल्यांदा रथातून वरात निघाली होती. आमच्या गावकडच्या आणि आईच्या माहेरकडच्या चालीरीती, संस्कार, आवडीनिवडी, जीवनपद्धती बऱ्याच अशी भिन्न किंवा परस्पर विरोधी असायच्या. त्यामुळे तिचे घरात विशेषतः सासूबरोबर खटके उडायचे. माहेरी गरिबी परिस्थिती असल्यानं आई माहेरून फार काही घेऊन आली नव्हती. त्यावर आईला बऱ्याचदा टोमणे ऐकावे लागायचे. त्यावेळेच्या चालीरीतीप्रमाणे सगळ्या आत्यांची लवकरच लग्न झाली. सगळ्या आत्या बाळातपणासाठी माहेरी येत. असा ग्रह होता की आमच्या जुन्या मातीच्या मधल्या घरात बाळातपण झालं की नक्की मुलगा होतो. आई पहिल्या बाळातपणासाठी भांडून माहेरी गेली. सगळ्यांना मुलगा हवा होता, मात्र पहिली मुलगी झाली. तात्या तर मुलीला पाहायला गेले नाहीत. तिचं नावही सीमा ठेवण्यात आलं. सीमा म्हणजे बस, पुरे, अंत, यापुढे मुलगी नको. या गोष्टीची आईला खूप खंत होती. मी पोटात राहिलो त्यावेळी आई माहेरीच बाळातपणात जाणार असा हट्ट धरून बसली. आजीचा विरोध असतानाही मला पोटात घेऊन माहेरी गेली. इकडे माझ्या गावी मात्र खलबल सुरू झाली. आजीनं तात्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली. कोतोली गावातली मुलगी जवळजवळ फायनल केली. जर आता दुसरी मुलगी झाली तर तात्यांचं दुसरं लग्न लावायचं म्हणजे मुलगा होण्याची जास्त संभव व पर्याय निर्माण होतील. छोट्या आत्याला हे समजतात तिनं आईला पत्र लिहिलं. पत्र मिळताच घाबऱ्या घोऱ्या माझी आई 8 महिन्याच्या मला पोटात घेऊन धावत पळत सासरी आली. तिनं आमचं ग्रामदैवत निनाईच्या मंदिरात भरल्यापोटी ओटी भरली आणि साकड घातलं. मला नांदण्याचा विश्वास दे माझी आई, मला विश्वास दे. आणि माझा जन्म झाला. आईनं माझं नामकरण विश्वास केलं. नीनाबाईचा विश्वास ही आहे माझ्या नामपत्त्याची कहाणी. माझ्यानंतर अजून थोडी प्रगती म्हणजे विकास झाला. आई तात्यांपेक्षा 12 वर्षांना लहान होती. वयात मोठा फरक असल्यानं आईचं तात्यासमोर फार काही चालायचं नाही. माझा जन्म झाला त्यावेळी आईनं मला पोलिओची लस टोचण्याचा आग्रह धरला. त्यावेळी अस्सल मल्लाची पैदाइश आहे. आजपर्यंत मी अंगाला सुई टोचू दिली नाही, तर एवढ्या लहान मुलाला कशासाठी दंडावर दाग पाडून घ्यायचा, म्हणून मला तात्यांनी कोणतीही लस देऊ दिली नाही. मी 1 वर्षाचा होतो त्यावेळी मला पोलिओचा ताप चढला. तो उतरता उतरेना. गावाच्या वैद्यानं सांगलीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मला होडाच्या बैलगाडीतून भर पावसात शिराळ्याला नेलं आणि तेथून ST बस पकडून सांगलीला. डॉक्टर कमरकरांनी त्यावेळी माझ्यावर वेळीच उपचार केला व मी अपंग होता होता वाचलो. आईला त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं, तुमचा पोरगा नशीबवान आहे, वेळेवर आला म्हणून वाचला, नाहीतर जन्मभर आदूपणाचं ओझं घेऊन आयुष्य काढावं लागलं असतं. तो एक दिवस मोठा साहेब होईल. आई अभिमानानं हा किस्सा इतरांना सांगते. त्यावेळी तिचे डोळे पाणावून येतात. माझी IPS मध्ये निवड झाली तेव्हा ती पेढ्याचा पुडा घेऊन डॉक्टर करमकरांना भेटायला गेली होती. डॉक्टर आता थकले आहेत. आईनं त्यांना वाकून नमस्कार केला व माझ्या पोराला तुम्ही वाचवलं म्हणून आज तो साहेब झाला. सगळी तुमची कृपा आहे अशा शब्दात ऋण व्यक्त केलं. त्यावेळी त्यांनी मी माझं कर्तव्य केलं, सारी काही माऊलीची कृपा अशा नम्र शब्दात उत्तर दिलं. आसपासच्या गावातील लोक बाजार हाटाला कोकरूच्या बाजारपेठेत यायचे. शिवाय गावात 10वीपर्यंत शाळा होती. शाळेला आसपासच्या खेड्यातून मुलांचा लोढा यायचा. माझ्या 5ही आत्या 5 मैलाच्या आतच दिलेल्या होत्या, त्यामुळे त्यांची मुलंही कोकरूला शाळेत यायची. दुपारचं जेवायला, परीक्षेवेळी राहायला आणि दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत सगळी आत्तेभावंडं आमच्या घरी असायची. त्यामुळे या सगळ्या आत्तेभाऊ व आत्तेबहिणींच्या गाड्यात आम्ही 3 भावंडं वाढलो. सुरुवातीला सगळे आत्तेभाऊ व बहीण वडिलांना मामा म्हणत असल्यानं आम्ही त्यांना मामा म्हणून बोलवू लागलो. नंतर भावकीच्या प्रभावानं तात्या म्हणायला लागलो. सारा गाव व परिसर त्यांना आबा म्हणून बोलवायचा. आम्ही आईला आय आणि आजीला म्हातारे आहे अशी साथ घालायचो. आई व तात्यांनं कधी आम्हाला जवळ घेऊन बाबा, पप्पा किंवा शुद्ध आई किंवा आजी म्हणून हाक मारावी असं सांगितलेलं मला आठवत नाही. काका मोठमोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करू लागले. पुण्यात त्यांनी स्वतःचा फ्लॅट घेतला.
पण शेतकरी भावाकडून कधीही जमिनीची वाट्याची किंवा जमिनीतील उत्पन्नाची त्यांना अपेक्षा ठेवली नाही. काका कधीतरी कुटुंबातील एखाद्या गोड किंवा दुःखद कार्यक्रमाला यायचे. ते नेहमी सुटाबुटाच असायचे. माझी चुलत भावंड इंग्रजी बोलायची. काका आम्हा जवळ घ्यायचे आणि त्यांच्या बालपणातील संघर्षाचे प्रसंग सांगायचे. न्यूनगंड फेकून दिला की सगळे प्रश्न आपोआप सुटतात. स्वतःला कोणापेक्षा कमी समजायचं नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची नाही. कशाचीही भीती बाळगायची नाही, असा सल्ला ते द्यायचे. त्याचे शब्द प्रेरणादायी असायचे. भीती म्हणजे काय तर भविष्याची चिंता, अस्थिरता न स्वीकारणं. एखाद्याने ती स्वीकारली की आयुष्य एखाद्या साहसिक खेळासारखं बनतं. कोणाचाही तिरस्कार करायचा नाही, असूया बाळगायची नाही. दुसऱ्याला चांगुलपणा स्वीकारला नाही की ती असूया बनते आणि दुसऱ्यातला चांगुलपणाच्या गुणाची कदर केली तर ती प्रेरणा बनते. कोणत्याही व्यक्तीला जर आपण कोणत्याही अटीशिवाय स्वीकारलं तर ते प्रेम बनतं आणि जर अटी शर्ती घातल्या की त्या व्यक्तीबाबत द्वेष तयार होतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टींबद्दल त्याग केला तर संताप निर्माण होतो व त्या गोष्टी बदलू शकतो की बदलू शकत नाही हे शहाणपण आलं की सहिष्णुता तयार होते. काकांचे शहाणपणाचे बोल ऐकतच राहावं असं वाटायचं. त्यांच्यासारखं शिकून मोठं व्हावं, शहरात जावं, स्वतःचं नाव कमावं असं सारखं वाटायचं. काका शिकायला सोबत नेतील असं सारखं वाटायचं. पण काका पाहुण्यासारखे यायचे, शहाणपणाचे 4 शब्द सांगायचे आणि पाहुण्यासारखे निघून जायचे. जातेवेळी त्यांच्या फियाट गाडीचा उडलेला धुराळा आम्ही पाहतच राहायचो.